अजिंक्य भारत दिवसा महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते। सध्या प्रचार दौरे सगळ्यांचे सुरू आहे, परंतु गेली 10 वर्ष झाले नगरसेवक म्हणून ज्यांनी निष्ठेने काम केलं आणि फक्त स्वतःच्या प्रभागासाठीच नाही तर इतरांच्या समस्या सुद्धा सोडवण्यासाठी ते अहोरात्री झटलेले आहेत आणि तिथेच उमेदवारी नाकारण्यात आली, परंतु त्यांनी अपक्ष फॉर्म भरत आता चष्मा जो आहे तो हातात घेतलाय, लावलाय आणि तो स्वच्छ चष्मा घेऊन ते निघाले आहेत। सध्या आपण शिवर इथे आहोत। दादा, तुमचा प्रचार दौरा सुरू आहे, काय सांगाल? मी सर्वप्रथम तर सर्व जनतेचा मला आशीर्वाद आहे आणि मागच्या वेळेस पण मी शिवरमधून उभं होतो। मला शिवरमधून या इथल्या शिवर परिसरातून सर्वात जास्त मला मते मिळाली होती आणि यावेळेसही माझी इच्छा हेच आहे की शिवरमधून मला सर्वात जास्त मते मिळावी आणि शिवरचा असा कायापालट करून टाकू आपण की एक बटन दाबलं की त्यांच्यासमोर ओळखपत्र असो की कोणतंही काम असो आपण करून देऊ। तसेच निधी अशी गोष्ट आहे की हा खैचून कोण आणू शकतो, त्याच्यात कला असली पाहिजे। तसं मी माझ्या याच्यात आहे की मी कला जी आहे ती आपण आणू शकतो आणि शिवरमध्ये आतापर्यंत 60 ते 70% काम मी केलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे ते आता पॉलिश करायचं आहे आणि पॉलिश करून सौंदर्यीकरण जे ओपन स्पेसेस आहेत त्यानंतर आणखीन शिवर परिसरातील जे चौक आहेत तिथे सौंदर्यीकरण करायचं आहे। त्यानंतर त्यांना 6 दिवसापासून 5 दिवसापासून नळ येतात ते आपल्याला 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड करायचे आहेत। तर ह्या गोष्टी शिवरमध्ये मला करायच्या आहेत। तसंच एक कॉल करा प्रॉब्लेम सॉल्व। माझ्या म्हणजे पूर्ण आजपर्यंतही मी शिवरमध्ये 9 वर्ष झाले कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि शिवरच्या प्रत्येक माणसाचा जवळ माझा नंबर आहे। त्यांना कधीही काही त्रास असो काही असो मी त्यांच्या नेहमी तत्पर कामात येणार आहे। सध्या शिवरमध्ये ते आहेत आणि हा प्रचार दौरा सुरू आहे, परंतु विरोधकांनी आपल्याला थांबवण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे आणि करत आहे। यासाठी आशिष पवित्रकर कसं आहे की महाराजांचा आशीर्वाद आहे, तसंच माझ्या एवढा जे पब्लिक आहे जी जनता आहे ती माझ्या सपोर्टमध्ये आहे आणि जनतेच्या आशीर्वादानंच मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। त्यांच्या सर्वांच्या म्हणण्यानुसारच मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे हा मी जो त्यांचा घरचा सदस्य म्हणून काम करत आहे प्रभागात, तर याचं उत्तर ते आता मला भरघोस मताने निवडून देतील अशी माझी इच्छा आहे। आशिष पवित्रकार म्हणजे फक्त स्वतःच्या प्रभागापुरता मर्यादित नाही आहे, तर तो सगळ्या जनमानसाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे, पण तरी सुद्धा डावलण्यात आलं। याविषयी काय भूमिका आहे? कसं आहे की मी काम करत आलो आहे, माझं काम बोलते आणि माझे काम जे आहे ते लोक पाहत आहेत। तर ते काम जे आहे ते काही जणांना खूपच असतील, त्यामुळे माझं हेच म्हणणं आहे की मला कोणी देऊ की ना देऊ पण मी काम करत राहील। प्रत्येक जनतेसाठी, प्रत्येक माणसासाठी आणि प्रत्येकांसाठी मी काम करत राहील। काम करत राहील आणि कामाची ही निष्ठा अजूनही कायम असणारे। गेली 10 वर्ष झाले नगरसेवक म्हणून ज्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत लोक पवित्रकार सध्या शिवर येथे आहे। आणखी एक पुढचा प्रश्न असेल की आता येत्या काही दिवसात मतदान आहे, मतदान करणं का गरजेचं आहे? मतदान करणं याच्यासाठी गरजेचं आहे की काही लोकांनी असं करून ठेवलेलं आहे की आपण कुठं बाहेरगावला जातो, सुट्ट्या असतात तर मतदान याच्यासाठी आवश्यक आहे की जो चांगला माणूस आहे, ज्याच्या मागे जनता आहे आणि सर्वांसाठी जनता आहे, त्यांनी मतदान याच्यासाठी करायला पाहिजे की जो विकास करू शकतो, खरंच हा विकास करू शकतो का समोरचा, की तो बाहेर जातो इकडे जातो, जो विकास करू शकतो विकासाला मत द्या। माझं हेच म्हणणं आहे की आतापर्यंत माझे काम आपण सगळीकडे बघत आलेले आहे, तर एक चान्स मला अजून द्या। मी नाही नंदनवन करून दाखवलं शिवरचं तर माझं नाव आशिष पवित्रकार नाही।